नाही 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 साहेब हो नाही घ्या बाटल्या घ्या बाटल्या घ्या ना, घरच्या बाटल्या घ्या. आज शक्तीपीठ महामार्ग येथे मोजणी चालू असताना सरकारी माणसं ही दाब दडप करून शेतात जात असताना शेतकरी बंधूंनी हा रस्ता अडवलेला आहे. सरकारी गव्हर्नमेंट माणसांना विनंती करून सुद्धा ते ऐकणं गेलेत. नाविलाजानं ह्या सरकारीच्या गाडीच्या खाली झोपण्यात येत आहे. हो साहेब शेतकरी औषध प्यायला चाललाय उठून देश द्यायचं काय व अधिकारी वर्ग एकत्र बसून विस्तृत चर्चा करत असताना एसडीएम अधिकाऱ्यांनी सांगितलं की शक्तीपीठ महामार्गाची मोठेगाव येथील जमिनीची मोजणी करावयाची आहे. त्यावेळेस बाधित शेतकऱ्यांनी त्यांना विनंती केली की साहेब आम्हाला शक्तीपीठ महामार्गाची मोजणी करायची नाही, आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नकोय. तरीही प्रांत अधिकारी औसा रेणापूर यांनी शेतकऱ्यांची मागणी मान्य न करता न जुमानता त्यांना बळजबरीने शक्तीपीठ महामार्गाची मोजणी करावयाचा अट्टहास धरला. त्यावेळेस वारंवार शेतकऱ्यांनी विनंती करूनही अधिकाऱ्यांनी याला जुमाने नाही. प्रशासनातील अधिकारी पोलीस प्रशासन त्यावेळेस तिथं होतं, पण त्यांनी एकाही शेतकऱ्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला नाही. आणि शक्तीपीठ महामार्गाचं ज्या ठिकाणी सीमांकन केलं आहे त्या ठिकाणी ते जाण्यासाठी निघाले. त्यावेळेस आमच्या बाधित शेतकरी यांनी प्रांत अधिकाऱ्याच्या गाडीसमोर झोपून तिथं विरोध दर्शवला. तसेच बाधित शेतकरी यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. आम्ही शेतकऱ्यांनी त्यांना वारंवार विनंती केली की साहेब आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नकोय. तरीही त्यांचा अट्टहास आमच्या शेतकऱ्याच्या जीवावर बेतलेला आहे. तरी आम्ही यासाठी आमचा कडोन विरोध आहे. तरी सरकारला आम्ही विनंती करतोय की शेतकऱ्यांवर बळजबरी शक्तीपीठ महामार्ग लादू नका. शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. आम्ही कसल्याही नोटिसा घेतलेल्या नाहीत. कृपया आपण या शेतकऱ्यांची दखल घेऊन हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा. जय जवान जय किसान. आम्ही विनंती करतो. आम्ही हात जोडून विनंती करतो. खाली जात नाही. तुम्हाला सांगतो, आम्ही औषध पेणार म्हणून तुम्हाला सांगतो, तरी तुम्ही आमच्या शेतामध्ये जाता. आम्ही सांगतो तुम्हाला औषध पेणार म्हणून आम्ही सांगतो तुम्हाला, तरी जोर जबरदस्ती करतो. आम्हाला पिऊ द्या साहेब, बघा पिऊ द्या. नाही पिऊ द्या साहेब, आम्हाला पिऊ द्या. औषध पिऊ द्या. तुम्ही जमिनी घ्या आमचे. आम्ही लेकरं बाळ फेकायला लावू साहेब. फेकायला लावू साहेब. तुम्ही जबरदस्ती करता साहेब. असं की मरणारच आहे. आमचं घर बरबाद होणार आहे. असं की देतो सर, देतो सर. तिथून विनंती करतो तुम्हाला आम्ही साहेब, विनंती करतो. हात सोडून विनंती करतो आम्ही तुम्हाला. तर तुम्ही जबरदस्तीने जातो. चला आता बाबा पाणी द्या, पाणी प्या.